बातम्या पाहूयात सविस्तर। बाळासाहेबांच्या शिवसेनेवर खोक्यांचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा खोक्यांचा आरोप झालाय। मुंबई मनपात सत्ता असताना उद्धव ठाकरे यांनी खोके घेतल्याचा आरोप किरण पावसकर यांनी केला आहे। येत्या 8 ते 10 दिवसात ठाकरेंना दिलेल्या खोक्यांचा तपशीलच जाहीर करणार असल्याचं पावसकर यांनी म्हटलंय। स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून मातोश्रीनं किती खोके घेतले याचा तपशीलच देणार असल्याचं पावसकर म्हणाले। मुंबई मनपाचे 3 माजी स्थायी समिती अध्यक्ष हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहेत याची आठवणही त्यांनी करून दिली। पण उद्धव ठाकरे ज्याबाबत तुम्ही खोके खोके करून बोलताय, यानंतर तुमचे सगळे खोके मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही किती घेतलेत हे स्थायी समितीचे 3 अध्यक्ष सध्या आमच्याकडे आहेत। एक असलेले खासदार राहुल शेवाळे, त्यांनी स्थायी समितीसाठी काम केले अध्यक्ष म्हणून। सदा सरवणकर आमदार आहेत, त्यांनी पण स्थायी समिती म्हणून काम केलंय आणि यशवंत जाधवनी पण केलंय। यानंतर तुम्हाला एक 8 ते 10 दिवसाची मुदत देतोय। 10 दिवसानंतर प्रत्येक आमचा हा जो स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम केलंय त्याने फिगर आणि फॅक्ट्स तुमच्या समोर महाराष्ट्रासमोर आणली जातील आणि किती खोके आणि काय हिशोब मातोश्रीने घेतलाय हा पण तुमच्या समोर मांडला जाईल। काही काळासाठी मंत्रिपद मिळालं असलं तरी गद्दार खोकेवाले ही ओळख कशी पुसाल असा प्रश्न विचारलाय उद्धव ठाकरे यांनी। आपल्यासोबत यापूर्वी असलेले जुने एक गद्दार निघाल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली। मी बुलढाण्यामध्ये आल्यानंतर साहजिकच आहे, मला काही जुने चेहरे आज दिसत नाहीयेत, पण जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले। त्यांना असं वाटलं की बुलढाणा म्हणजे माझी मालमत्ता, त्यांची मालमत्ता आहे। हे जे मर्द मावळे इकडे जमलेले आहेत, आणि खरंच आहे की तुमच्या उत्साहाकडे बघितल्यानंतर असंच वाटतं या धगधगत्या पेट्या मशाली आहेत, अन्याय जाळाला निघालेल्या माझ्या पेट्या मशाली आहेत। केवळ आणि केवळ काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही तिकडे गेलात, ठीक आहे। आज कदाचित काही मंत्री झाले असतील, तुमच्या बुडाला आज तात्पुरतं मंत्रिपद जरूर चिकटलं असेल, पण कपाळावरती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांचा गद्दार म्हणून जो शिक्का पडलेला तो आयुष्यामध्ये पुसला जाणार नाहीये। गद्दार म्हणून तुमची जी काय ओळख झालेली आहे देशाला आणि जगाला, ती कोणी पुसू शकणार नाही। आणि आता बातमी 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या वार पलटवाराची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीतून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली। उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मध्य प्रदेशातल्या वीज बिलाच्या संदर्भातला एक ऑडिओज त्यांनी ऐकवला आणि वीज तोडणीवरून त्यांनी फडणवीस यांच्यावर घणाघात साधला। राज्य सरकारनं वीज बिल माफी करावी अशी आग्रही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली। यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय। काहींना जनाची आणि मनाची कुठलीच लाज नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमधून म्हटलंय। 2019 ते 22 या काळात शेतकऱ्यांच्या प्रतीचा पोकळ कळवळा महाराष्ट्रानं अनुभवला असा आरोप फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय। सरकारचं मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत। महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहे। महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला? कोणाचा ओळखा पाहू? कोण आला ना ऐकायला? काय बोलत होते मी तेव्हा मुख्यमंत्री होतो? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा। मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना, मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात, आम्ही या ठिकाणी आहोत। करा वीज बिल माफ करा, महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाचे जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। काहींना जनाचीही नाही आणि मनाचीही नाही। 2019 ते 22 यामधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रतीचा पोकळ कळवळा महाराष्ट्रानं अनुभवला असं फडणवीस यांनी म्हटलंय।
यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ सुद्धा ट्विट केला आहे आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे काय म्हणाले होते आणि यावेळेला काय याचीही आठवण करून दिली. त्याची गरज जी आहे ती 25,000 ते 50,000 हेक्टर पर्यंतची आहे हे मी मान्य केलेलंच आहे. माझ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे आणि ते म्हणतायत हेक्टरी 50,000 रुपये ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. श्रद्धा आणि मनापासून आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीची पूजा केली. सगळ्यांना समाधान मिळालं असून सगळेजण आनंदात आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते. कामाख्या देवीच्या आशीर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं तयार झालंय. आसाममधील जनतेला आनंद, सुख, समृद्धी मिळावी, महाराष्ट्राच्या जनतेची सर्व संकट दूर व्हावीत अशी प्रार्थना केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सहकार्य केलं. त्यांचं स्वागत करणाऱ्या आसामच्या जनतेचे आपण आभार मानतो असंही शिंदे यांनी पुन्हा एकदा नमूद केलं. माँ कामाख्या देवीचं दर्शन झालं. मनोभावे सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि अगदी सगळ्यांनाच आनंद आहे, समाधान आहे, सगळ्यांना खुशी आहे. आणि खऱ्या अर्थाने माँ कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यावरचं अरिष्ट, संकट सगळं दूर व्हावं आणि जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत, सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आरोग्यदायी त्यांचं जीवन व्हावं. बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळ्याच घटकांना सुख समाधान मिळावं आणि ते मला वाटतं सगळं माँ कामाख्या देवी आणि याच्या आशीर्वादाने होतंय. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये भेट घेतली. त्यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं. महाराष्ट्रात आसाम भवनासाठी जागा मिळावी अशी मागणी बिश्वास यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली. तर आसाममध्ये सुद्धा महाराष्ट्र भवनाच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचं कळतं. शिंदे गटातील सर्व आमदार गुवाहाटीमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील जनता आसाम फिरण्यासाठी येत असल्याचंही विश्वास यांनी नमूद केलं. तसंच योग्य वेळ आल्यानंतर मुंबईत येणार असल्याचं सुद्धा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे औपचारिक अशी भेट झाली, अनौपचारिक गप्पा झाल्या. आप देखिए महाराष्ट्र का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और उनका तमाम साथियों सारे लोग आया था माँ कामाख्या देवी को प्रणाम करने के लिए, दर्शन करने के लिए. और जब मुख्यमंत्री जी असम में था ही तो हमारा मंत्री लोग और हम भी उनका साथ एक साथ मिला, एक साथ खाना भी खाया, गपशप किया. यही बात. आपने स्टेट गेस्ट उनको ऑनर किया था. वो तो हो एनी चीफ मिनिस्टर जो भी हमारा प्रदेश में आएगा ही विल बी द स्टेट गेस्ट. महाराष्ट्र और आसाम के बारे में कुछ चर्चा हो गई. मैंने महाराष्ट्र का मुख्यमंत्री जी को बताया कि एक अच्छा आसाम भवन बनाने के लिए मुझको थोड़ा जमीन दीजिए. और शिंदे जी ने बोला कि बहुत सारे लोग माँ कामाख्या का दर्शन करने के लिए गुवाहाटी आते हैं, आप भी यहाँ में मुझको महाराष्ट्र सदन बनाने के लिए थोड़ा जमीन दीजिए. तो हम लोग दोनों में यही निर्णय किया कि महाराष्ट्र सरकार आसाम सरकार को कुछ जमीन देगा एक आसाम भवन के लिए, और आसाम सरकार भी महाराष्ट्र को कुछ जमीन देगा यहाँ में एक महाराष्ट्र सदन बनाने के लिए. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी जुन्या आठवणींना उजाळा देणारी. मुंबईवरच्या देशावरच्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष लोटली, पण अजूनही आपण काहीही धडा घेतला नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण CSTवरील सुरक्षा यंत्रणा बळकट होण्याच्या ऐवजी ढिसाळ झाल्याचं चित्र आहे. ज्या ठिकाणी गोळीबार झाला होता ते ठिकाण आजही तितकंच असुरक्षित असल्याचं स्पष्ट झालंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील हे मेटल डिटेक्टर आणि स्कॅनर
सुरक्षेसाठी अत्यंत गरजेची असलेली ही यंत्रणा धुळखात पडली. 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात सीएसएमटीला टार्गेट करण्यात आलं होतं. इथं बेछूट गोळीबार करून दहशतवाद्यांनी अनेक प्रवाशांचे प्राण घेतले होते. असं असतानाही प्रशासनाला सुरक्षेविषयी गांभीर्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. संपूर्ण देशाला ज्यानं हादरवलं त्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यामध्ये 300हून अधिक नागरिक, पोलीस अधिकारी यांनी आपले जीव गमावले. या हल्ल्यानंतर ताबडतोब सुरक्षा यंत्रणा जागी झाली. ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर, सामान तपासण्याचं स्कॅनर लावण्यात आलं. मात्र आज 14 वर्षानंतर परिस्थिती पाहिली तर यापैकी कोणतीही सुरक्षा यंत्रणा वापरलीच जात नाहीये. सीएसएमटीवर प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना त्यांची बॅग आणि साहित्य स्कॅन करण्याकरता पोलिसांकडून सांगितलं जात नाही. पोलिसांच्या उपस्थितीत कुणीही कुठेही बॅग घेऊन जाताना दिसतात. मात्र पोलीस कुणालाही हटकत नाहीत. नाही, कधीच चेकिंग होत नाही. आम्ही एसी मधनं प्रवास करतो. एसी मध्ये खूप गर्दी असते. थोडं सिक्युरिटी वाढवायला पाहिजे, लेडीजची सुद्धा. देखिए, एक तो चेकिंग की व्यवस्था होनी चाहिए सब जगह और हमारे नागरिकों को भी पुलिस को पूरा सहयोग करना चाहिए. और साथ में मैं ये भी चाहता हूं कि नागरिक लोग भी थोड़ा जागरूक रहें और ऐसी कोई संदिग्ध स्थिति दिखती है तो पुलिस प्रशासन को सूचित करना चाहिए. सरकार से यही अनुरोध है कि हमारा जो इंटेलिजेंस है उसको इस तरह से बराबर रखना है कि ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति ना हो सके. सुरक्षा यंत्रणेचं हे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतं. या ठिकाणी प्रवासी आणि पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. मात्र सुरक्षेबाबतचा हा बेजबाबदारपणा धोका वाढवणारा असल्याचं स्पष्ट होत आहे. सिक्योरिटी चेक्स होने चाहिए जो नहीं हो रहे हैं यहाँ पे बाय द सिक्योरिटी डिपार्टमेंट ओनली. सो जेन्युइनली इट शुड बी चेक थोरली ऑन अ रैंडम बेसिस पे हो तो ज़्यादा बेहतर रहेगा फॉर द सिटीजन्स एंड टू यू कैन से कोई अनएक्सपेक्टेड कोई घटना होने के संभावना को हम रोक सकते हैं आगे चल के. मुंबईवर झालेला हल्ला ही देशाची भळभळती जखम आहे. ही जखम कधीच भरून निघणार नाही. मात्र पुन्हा तशी पुनरावृत्ती व्हायला नको ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांनीही कायम सतर्क राहणं तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी एका विक्रमादित्याच्या एक्झिटची. नट काही वेळेला रंगमंचावरून किंवा जीवनातून एक्झिट घेतो, मात्र भूमिका कायम राहते, त्यातला संदेश कायम राहतो. हा नटसम्राटमधला विक्रम गोखले यांचा डायलॉग खरा ठरला. विक्रम गोखले हे आपल्या अनेक भूमिकांनी कायमच गाजले. त्यांनी अनेकांना हसवलं, समजावलं, शिस्त दाखवली आणि रडवलं सुद्धा. मात्र सगळ्या भूमिकेत त्यांनी स्वतःची अशी वेगळी छाप पाडली. प्रत्येक भूमिकेत ते आपली स्वतःची अशी छाप सोडत. आपल्या जबरदस्त अभिनयानं, आपल्या आवाजाची जरब ताकद, फेक, या सगळ्यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अनेक दशकं सिनेसृष्टीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला, मात्र त्यांच्या बहुआयामी भूमिकांमधून ते कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील. अभिनयाच्या या विक्रमादित्याला न्यूज 18 लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली. आपण पाहताय महामुंबई. मुंबईच्या वाघांची डरकाळी आता गुजरातमध्ये आणि गुजरातमधले सिंह मुंबई. गुजरातच्या सिंहांनी मुंबईमध्ये गर्जना केल्यानंतर आता मुंबईतले 2 वाघ गुजरातच्या दिशेने डरकाळी फोडायला सज्ज झाले. ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत गुजरातमधून 2 सिंह मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून 2 वाघ आता गुजरातला पाठवले जात आहेत. या वाघांच्या सोबत गुजरातचे वन अधिकारी आणि डॉक्टरांची टीम गुजरातच्या सक्करबाग झूपर्यंत साथ सोबत करणार आहे. हमारे पास जो सक्करबाग जू है वहाँ पे जो एनिमल कलेक्शन प्लान बढ़ाना है उसके लिए हम लोगों को
दूसरे किसी जू से मतलब एनिमल एक्वायर करना रहता है, जिसके अंतर्गत संजय गांधी नेशनल पार्क जो जू है उन्होंने डिमांड किया था लायन का और हमने डिमांड किया था टाइगर का, जो आज सक्सेसफुली कंप्लीट हो रहा है। और हमने 2 लायन यहाँ पे दिए हुए हैं और उसके एक्सचेंज में हमें 1 पेड़ टाइगर का मिला हुआ है, जो अब जाके सकरबाग जू में हम डिस्प्ले के लिए रखेंगे। वाघ देतो आणि त्यांच्याकडून सिंह येतात. आपल्याकडे यापूर्वी सिंह होते, पण आता कमी झाल्यामुळे पुन्हा या ठिकाणी सिंहांचे त्यांचे प्रजनन होईल आणि निश्चितच हा टेरेन देखील त्यांच्यासाठी तेवढंच वाढणार आहे. कारण त्याच प्रकारे आपले जे वाघ आहेत, जे फक्त आपण विदर्भात वगैरे आपल्याला बघायला मिळतात, त्यांच्याकडे पण ते सर्वाईव्ह होतील आणि त्यांच्या जंगलामध्ये त्यांची एक नवीन प्रजाती तिथं सुरू होईल तशी. ब्रेकनंतर महामुंबईमध्ये बातमी मुंबईकरांना खास आनंदाची. ती म्हणजे जे सिंह गुजरातमधून आले त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर मुंबईत लायन सफारी सुरू होईल. एवढंच नाही तर परदेशातून काही नवीन प्राणी मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. युगांडा सरकारशी वनमंत्र्यांचा म्हणजे राज्य सरकारचा औपचारिक पत्रव्यवहार सुरू असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आणि या पत्रव्यवहाराला यश मिळालं तर मुंबईकरांना गोरिला आणि चित्त्यांचं दर्शन सुद्धा घडू शकतं असं मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी न्यूज 18 लोकमतला ही खास माहिती दिली. याशिवाय नॅशनल पार्कचं वैभव असलेली टॉय ट्रेन सेवा लवकरच सुरू करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आम्ही तर असे काही मधात आम्ही युगांडाच्या फायनान्स मिनिस्टरशी बोललो. त्यांना आम्ही अशी विनंती केली की आम्ही तुम्हाला टायगर देतो, तुम्ही ती गोरिला द्या. आता हे सर्व प्रस्ताव त्या सरकारच्या अधिकारी आणि मंत्री हे एकत्र करून सोडवतात. आणि आता मुंबई आणि कोकण या दरम्यान प्रवास करणाऱ्या तमाम पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी, कारण मुंबई आणि मांडवा प्रवास आता फक्त 45 मिनिटात तुम्हाला करता येणार आहे. आजपासून मुंबई मांडवा वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे. तर या टॅक्सीच्या माध्यमातून अगदी कमी वेळात मुंबई ते मांडवा अंतर पार करता येणार आहे. मुंबई ते मांडवाच्या दरम्यान वॉटर टॅक्सीनं प्रवास करण्याकरता खालच्या डेकसाठी 400 रुपये तर वरच्या डेकसाठी 450 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.